नमस्कार, ब्लॉगर छाया या चॅनलवरती तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे मसाला राजमा. या रेसिपीला एकदम कमी साहित्यात कमी वेळामध्ये बनवून ही झटपट तयार होते. राजमा मसाला कोणाकोणाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या ठिकाणी मी असं एकदम फ्रेश राजमा आणलेला आहे व तो अशा प्रकारे सोलून घेतला. कढईमध्ये तेल टाकून घेतलं व त्यात 2 तेजपत्त्याची पानं असे कट करून टाकले आणि 1 चमच अद्रक लसणाची पेस्ट टाकली व त्यामध्ये असे बारीक कट केलेले 2 कांदे टाकून घेतले व ते सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. तोपर्यंत आपण सुके मसाले घेऊ. या ठिकाणी धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, हळद, काळा मसाला हे सुके मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. यामुळे भाजीला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण चांगली होते. हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता या ठिकाणी कांदा पण व्यवस्थित परतून झालेला आहे व त्यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकला. टोमॅटो लगेच नरम होतो, त्याला जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये तो मिक्स मसाला टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. तेल पण चांगल्या प्रकारे सुटलेलं आहे. यात मी गरम मसाला, कसुरी मेथी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. ते परत मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी तो राजमा उकळून घेतलेला आहे व तो यामध्ये टाकून घेतलेला आहे व वरतून कोथिंबीर ॲड केली व त्या मसाल्यांसोबत तो राजमा मिक्स करून घेतला. बघा राजम्याला कलर पण किती छान आलेला आहे. त्यात मी गरम पाणी टाकून घेतलं. अशा प्रकारे भाजीला उकळी पण छान आलेली आहे. त्यात मी 2 चमच शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. अशा प्रकारे भाजी बनवून तयार आहे.